आवाज़ क्लियर है? हाँ सापडले आवाज़ इसको बाहर रखो। और मेरा आवाज़ क्लियर है कि देखना ज़रा उसमें। दिनेश जगताप जी, भगवान देवकर दादा, आमिर काजी वो भी ऑफलाइन है। दिनेश जी ओके, आवाज़ क्लियर है। 12:10 झाले आहेत। आपण आपलं व्याख्यान सुरू करूया। हम हमारा लेक्चर स्टार्ट कर देते हैं। एक प्रार्थना से शुरू करेंगे जो निसर्ग उपचार, जो आज का हमारा व्याख्यान है। और व्याख्यान देने वाले हमारे साथ श्री आहिरे सर जी हैं जी। तो इनकी पहचान तो सबको हो चुकी है, त्यांची ओळख सगळ्यांना व्यवस्थित झालेली आहे। आज आपण निसर्ग उपचार गीत है ना, निसर्गी गीत ह्याने आपलं व्याख्यान सुरू करणार आहोत। आयशा स्टार्ट करना है? इट इज स्टार्टेड नो ओके। तर आपण हे सुंदर व्याख्यान आपल्या निसर्ग गीताने सुरू करूया। दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा घेऊया, कारण आपण त्या देय म्हणजे निसर्गाने दिलेल्या त्या शक्तीला आपण धन्यवाद म्हणू इच्छितो। ईश म्हणजे झाड, आणि झाडांनी आपल्याला काय दिलं आहे त्या संदर्भात ही थोडी छोटीशी प्रार्थना आहे। ईश हमें देते हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। यानी पेड़ पौधों से हमें सब कुछ मिला है, हाँ, तो हम भी तो कुछ देना सीखे। अपने हित तो हम जीते हैं, हमारे हित हम जानते हैं, औरों के हित जीना सीखे। हवा प्रकाश हमें मिलता है, मेघों से मिलता है पानी। यदि हम बदले में कुछ नहीं देते, इसे कहेंगे बेईमानी। जो दुख भोग रहे हैं उनके दुख को दूर भगाना सीखे। ईश हमें देते हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। तपती धरती पर पथिकों को पेड़ सदा देता है छाया। अपना फल भी स्वयं न खाकर, कभी पेड़ ने अपना फल खुद खाया है? नहीं खाया है ना। अपना फल भी स्वयं न खाकर जीवन उसने सफल बनाया। 10वां हिस्सा दान में देना, बाकी स्वयं बरतना सीखे। ईश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। बहुत बहुत धन्यवाद। और योगिक प्रार्थना सर शुरू करेंगे। इस प्रार्थना का एक फिर से वैशिष्ट्य और उद्देश्य ये जाने कि हमें संसार में कुदरत, हाँ, यानी निसर्ग ने बहुत कुछ दिया है। प्रकृति ने हर बार सिर्फ दिया ही दिया है, आपसे कभी कुछ नहीं मांगा है। तो ये पता है आपको कि आपका शरीर जो है पंच महाभूतों से बना है, और इन महाभूतों के को ही तुम्हें इस संसार को दोबारा लौटाना है, हाँ। तो हमने कहा कि ईश हमें देता है सब कुछ। ईश यानी मैंने ऐसे भी निसर्ग ही कहा है। निसर्गाने आपल्याला देव केलेल्या ज्या महान आणि खूप महत्त्वपूर्ण असे जे पंचमहाभूत आहेत, आणि त्यातून तुम्ही जे मिळवलं आहे ते तुम्हाला परत देणं लागतं। आणि ह्या संदर्भातली प्रार्थना होती, निसर्ग उपचार प्रार्थना तुम्ही संपवली आहे। आणि पुढचं मी व्याख्यानासाठी श्री उत्तमराव आहिरे यांना विनंती करते की त्यांनी पुढचं व्याख्यान सुरू करा। धन्यवाद। धन्यवाद। हो पतंजलीची प्रार्थना। हो चालेल। आपकी नोट्स निकाल लीजिए।
सर्वांनी व्याख्यानासाठी लेक्चरसाठी रेडी व्हायचं आहे. पाठीचा कणा ताठ करा. पाठीचा कणा ताठ करा. हाताची ज्ञान मुद्रा करा आणि दोन्ही गुडघ्यांवर ठेवून घ्या. पायाची घडी असेल तर ती सोडून द्या आणि पाय जमिनीवर टेका. मान ताठ आहे. पाठीचा कणा ताठ आहे. डोळे अलगद बंद करा. एक दीर्घ श्वास घेऊन माझ्या बरोबर ओंकाराला सुरुवात करायची आहे. घ्या दीर्घ श्वास. अजून एकदा श्वास घ्या. अजून एकदा श्वास घ्या. योगेन चित्तस्य पदेन वाचा मनं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. ओम शांती शांती. मित्र, आज आपण निसर्गोपचारामध्ये जे पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतांपैकी आकाश या तत्वाचा अर्थात उपवास चिकित्सा, आकाश तत्वाचा उपवास चिकित्सेशी संबंध आहे. हे दोनही घटक आपण आज अभ्यासणार आहोत. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला येत नसेल तर मी सांगेन. मागच्या लेक्चरला जे होते त्यांना आठवत असेल. पंचमहाभूतांची नावं जर सांगितली पटापट तर आपण पुढे सरकू शकतो. सूर्य, पृथ्वी, आकाश, वायू आणि जल. अगदी बरोबर सांगितलं. त्याचा क्रम असा लावायचा बघा. आपल्या हाताचे पाची बोट असे सरळ करायचे. नंबर 1 अंगठा आकाश तत्व, त्याच्या शेजारची तर्जनी वायू तत्व, मधलं लांबट बोट ते अग्नितत्व, त्याच्या खालचं बोट अनामिका ते जलतत्व आणि करांगळी हे पृथ्वी तत्व. हा क्रम लक्षातच ठेवायचा. हे कशासाठी म्हणतो? आपल्याला एकतर निसर्गोपचाराच्या माध्यमातून पंचमहाभूतांचं ज्ञान घ्यायचं आहे आणि पंचमहाभूतांचा आपल्या शरीरावर आपल्या आरोग्यासाठी सुपरिणाम होण्यासाठी आपण ज्ञान म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला माहीत झालं म्हणजे आपण दुसऱ्यांना पण सांगू शकतो. आता पंचमहाभूतांपैकी आज आपण पाहणार आहोत आकाश तत्व. आकाश तत्वाचा आपल्या शरीराशी काय संबंध असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे आणि पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे. आपलं शरीरच मुळात पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. त्यातला आज आपण आकाश तत्वाचा अभ्यास करतो आहोत. आपल्या शरीरात आकाश तत्व कुठे आहे जर सांगितलं तर आपल्याला आणखी समजायला सोपं जाईल. कुठे आहे आपल्या शरीरात आकाश तत्व? वेळ न घालवता सांगून टाकतो. आपल्या शरीरातल्या जेवढ्या पोकळ्या आहेत त्या सगळ्या पोकळींमध्ये आकाश तत्व भरलेलं आहे. मग मेंदू असेल, हाडं असतील, हाडांचे सांधे असतील, फुफ्फुस असेल,
हृदय असेल, जठर असेल, लहान आतडा असेल, मोठा आतडा असेल, जिथे जिथे रिकामी जागा आहे तिथे तिथे आकाश तत्व भरलेलं आहे. आणि आकाश तत्वाच्या पाठीमागे येतं वायू तत्व. ते वायू तत्व पण त्याच्यात सामावलेलं आहे. हे सूत्र लक्षात ठेवा. परीक्षेला आपण परीक्षेच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने आपण अभ्यास करतो आहोत. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो बघा, निसर्गोपचारात उपवास व त्याचे महत्त्व विशद करा, असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. मग त्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा साधारणतः 3 ते 4 ओळी किंवा 3 ते 4 वाक्यामध्ये थोडी प्रस्तावना करायची आहे. काय प्रस्तावना करायची आहे? पंचमहाभूतांची नावं, पंचमहाभूतांचा शरीराशी संबंध, पंचमहाभूतांची नावं आणि पंचमहाभूतांचा शरीराशी संबंध एवढं लिहून त्या पंचमहाभूतांचं पालन करणं म्हणजे निसर्गोपचाराचा उपभोग घेणं, एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. आणि मग तुमचं आकाश तत्वाकडे वळायचं. नावं पण लिहायची प्रस्तावनेमध्ये, पंचमहाभूतांची नावं लिहून मग खाली सुरुवात करायची. आम्ही आज आकाश तत्व अर्थात उपवास चिकित्सेबद्दल माहिती बघूया, अशी सुरुवात करायची. आणि मग आपल्या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करायची. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, हे तुम्हाला सगळ्यांना मी अगोदरच सांगितलेलं आहे. या पंचमहाभूतांच्या आधारेच आपल्याला आपल्या शरीरात रोग जर निर्माण झाले तर ते रोग या पंचमहाभूतांच्याच आधाराने दूर करणं, याला म्हणतात निसर्गोपचार चिकित्सा. पंचमहाभूतांच्या आधाराने आपल्या शरीरातले रोग बरे करणं, विदाऊट एनी मेडिसिन, कोणतंही औषध न घेता, कोणत्याही चिकित्सेचा वापर न करता या पंचमहाभूतांच्या आधारे आपण आपल्या शरीराला रोगमुक्त करू शकतो. या आकाश तत्वाचा आणि उपवास चिकित्सेचा अतिशय निकटचा संबंध आहे. जिथे पोकळी आहे तिथे आकाश तत्व आहे. आकाश तत्व आहे म्हणजे रिकामी जागा आहे थोडक्यात. आणि ती रिकामी जागा जर ती रिकामी राहिली तर माणसाला चैतन्य निर्माण होतं. अगदी साधं उदाहरण जर सांगायचं झालं, आपण जेवण झाल्याबरोबर कोणत्याही कामाला सुरुवात नाही करत, कारण जेवण करून आपल्या शरीरातले ज्या पोकळ्या आहेत, मग उदाहरणार्थ आपलं जठर आहे, मग लहान आतडं, मोठं आतडं, अन्ननलिकेपासून शरीर हे अन्नाने भरलेले असल्यामुळे तिथे आकाश तत्वाला जागा आणि वाव राहत नाही, म्हणून सुस्ती वाटते. पण तेच हळूहळू अन्नपचनक्रिया जेव्हा होते आणि मग हळूहळू जठर रिकामं व्हायला लागतं, मग ते पुढे अन्न आतड्यामध्ये प्रवेश करतं, लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात, आणि मग त्याची सगळी चयापचयक्रिया झाली की मलद्वारे आपण ते विसर्जन करतो. आणि जेव्हा आपण मल विसर्जन करतो तेव्हा आपल्याला अतिशय फ्रेश झाल्यासारखं वाटतं. थोडक्यात आपण मोबाईल जर बॅटरी डाऊन झाला की तो चार्ज करतो आणि चार्ज फुल झाला की ते आपण बंद करतो, तसंच थोडक्यात आपलं शरीराचं आणि मोबाईल चार्जिंगचं आहे. आता या आकाश तत्वाचा म्हणजे उपवासाचा आणि पंचमहाभूतांचा संबंध आपण आपल्या आहार विहाराशी जोडला पाहिजे. आपण जे अन्न खातो त्या अन्नाने आपल्या शरीराचं पोषण होतं. 2 महत्त्वाचे घटक लिहूनच घ्या. उपवास चिकित्सेमध्ये पोषण आणि निष्कासन याला फार महत्त्व आहे. पोषण म्हणजे शरीर वृद्धीसाठी, शरीरात एनर्जी, शक्ती तयार होण्यासाठी आपल्याला अन्न खावं लागतं, त्याला म्हणतात पोषण. आणि निष्कासन म्हणजे काय? त्या अन्नद्रव्य घटकाच्या मार्फत शरीरात जर काही विषारी पदार्थ गेले किंवा टाकाऊ पदार्थ गेले, ते
बाहेर काढणं, शरीराच्या बाहेर काढणं, त्याला निष्कासन म्हणतात. पोषण म्हणजे अन्नाचं ग्रहण करणं आणि निष्कासन म्हणजे अन्नाचा शरीराला उपयोग झाल्यानंतर जो टाकाऊ त्याला त्याज्य भाग म्हणू आपण, किंवा टॉक्झिन्स म्हणू इंग्रजीमध्ये. ते टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचं काम ज्या क्रियेने होते त्याला निष्कासन म्हणतात. आणखी एक समृद्ध उदाहरण सांगायचं झालं तर समुद्राला भरती येते आणि मग ओटी पण येते. ते असं आपण शरीर आपलं अन्नाने भरायचं आहे आणि मग ते चयापचय क्रिया झाली की मग ते शरीराच्याद्वारे आपल्याच अवयवांच्याद्वारे त्या विषारी घटकांचं निष्कासन होतं. निष्कासनाचे मार्ग सांगता येतील का? सांगा बरं. निष्कासन शरीरातले घाण, कचरा, मैला निघून जाण्यासाठी काय साधन आहे शरीरातले? घाम म्हणजे टॉयलेट जाणे, वमन करणे. अगदी एकदम बरोबर. थोडक्यात मल, मूत्र, वमन आणि काय घाम म्हणतो आपण, हां, या सगळ्या क्रियांमधून आपल्या शरीरात कळत न कळत साचलेले विषारी द्रव्य, विषारी घटक जे टाकाऊ आहेत ते याद्वारे निघून जातात. मलमूत्र विसर्जन, वमन, शिंका येणं, उलटी होणं, याच्या मार्फत हे निष्कासन होते. शरीरावर असलेल्या निरनिराळ्या जे रोमग्रंथी आहेत, प्रत्येक शरीराच्या केसाच्या खाली बारीक एक छिद्र आहे आणि त्या बारीक छिद्रातून घाम बाहेर पडतो आणि त्या घामातूनही काही शरीरातले टाकाऊ घटक असतात जे पाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात येतात. ते मूत्राद्वारे तर बाहेर पडतातच पडतात, पण शरीराच्या त्वचेच्या रोमरंध्रातून, त्या रंध्रामधून त्या घामावाटे बाहेर फेकले जातात. म्हणजे पोषण तुमच्या लक्षात आलं. पोषण गरजेचं आहे. पोषण झालं की निष्कासन गरजेचं आहे. एवढी जर दोन क्रिया लक्षात ठेवल्या तर तुम्हाला आता उपवासाचं महत्त्व आणि आकाश तत्वाचं महत्त्व कळायला लागेल. जेव्हा शरीराची ही निष्कासन करण्याची क्रिया, पोषण तर आपण करतो. पोषण तेव्हा होतं आपल्याला भूक लागली तेव्हा आपण अन्न खातो, तहान लागली तेव्हा पाणी पितो, विश्रांती घ्यायची तेव्हा विश्रांती घेतो, झोप आली तेव्हा झोपतो. या सगळ्या क्रिया नियमितपणे चालू असताना आपल्या शरीरातले ही जी निष्कासन क्रिया जी आहे, म्हणजे मलमूत्र, घर्म म्हणजे घाम, हे सगळं निघून जाण्यासाठी त्यालाही रेग्युलॅरिटी, नियमितपणा अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही वेळेवर आहार घेतला पाहिजे, वेळेवर तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे, तुमचे दैनंदिन कामं केले पाहिजेत आणि त्या दैनंदिन कामातून तुमचं शरीराचं जे यंत्र आहे, पचनक्रिया जी आहे, ती पचनक्रिया त्या शरीराला सराव पडतो आणि ते अन्न वेळेशीर पचतं. वेळेशीर पचन झालं की ते वेळेशीर त्याचं निष्कासन होतं. तुम्ही अवेळी जेवण करा तर ते निष्कासनसुद्धा अवेळीच होईल. तुमच्या अशा रोज जर जेवणाच्या, पाणी पिण्याच्या, विश्रांती घेण्याच्या, कामाच्या वेळा जशा जशा बदलत जातील तसं तसं तुमच्या शरीरातलं निष्कासन क्रिया ही सुद्धा बदलत जाईल. मग काय होतं एक लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याकडून वेळेवर आहार विहार, दैनंदिन आपली दिनचर्या जर बरोबर साधली गेली नाही तर शरीरातून जे टाकाऊ पदार्थ आहेत ते बाहेर व्यवस्थित निघत नाहीत, ते शरीरातच साठून राहतात आणि मग ते थोडे 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 साठता त्याची शरीरातच वाढ होते आणि मग आपल्याला विकार सुरू होतात. लक्षात घ्या. खूप 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 असे घाण साचत गेली किंवा त्या घाणीचा मोठा ढीग होतो, दुर्गंधी पण यायला लागते आणि मग त्याच्यातून रोगाची निर्मिती होते. मग ती रोगाची निर्मिती होऊ नये म्हणून उपवास करणं अत्यंत गरजेचं आहे. आता का करणं गरजेचं आहे त्याचं कारण सांग.
एक तर नंबर 1 आपल्या पचनेंद्रियाला विश्रांती मिळते. नंबर 1. नंबर 2, जेव्हा तुमचं पोट रिकामं राहतं त्यावेळेस तुमची निष्कासनाची क्रिया आणखी वेगाने सुरू होते. त्यात दुसरं कामच नसतं शरीराला, कारण अन्न नसतं पोटात, पचनक्रियेसाठी शक्ती खर्च होत नाही. मग साठलेला जी घाण आणि मैला जो आहे किंवा त्याला आपण विषाक्तयुक्त विषयुक्त जे त्याज्य पदार्थ आहेत ते निष्कारण शरीरात ठेवले जात नाहीत आणि मग तुमचे सगळे पचनेंद्रिय ते बाहेर ढकलायला सुरुवात करतात. आपोआप निघतात ते. जर ते निघाले नाही तर मात्र आपल्याला आणखी कडक उपवास करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अवयवांना एनर्जी खर्च करण्यासाठी तेवढाच भाग असतो की जे निष्कासित पदार्थ आहेत, जे विषाक्त पदार्थ आहेत, जे त्याज्य पदार्थ आहेत, ते त्याज्य पदार्थ विनाकारण साठवून ठेवण्यात शरीराला कुठल्याही प्रकारचा लाभ नसतो आणि फायदाही नसतो. त्यामुळे शरीर ते विषारी घटक बाहेर ढकलण्यासाठी ती शक्ती इकडे वापरतं. एवढं लक्षात ठेवा. आता हा झाला शरीराच्या स्वास्थ्यासाठी उपवासाचा उपयोग. आपल्या देशामध्ये फार प्राचीन काळापासून उपवासाची परंपरा आहे. विविध धर्मांमध्ये आहे, विविध संप्रदायांमध्ये आहे, विविध धर्मामध्ये निरनिराळ्या परंपरेनुसार एकतर तुम्ही धार्मिक करा, देवावर श्रद्धा असेल देवाच्या श्रद्धेने करा, तसं नसेल तर तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी उपवास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याने काय होतं, नंबर 1 सगळ्यात महत्त्वाचं मानसिक शांतता मिळते. नंबर 2 तुमची आत्मिक शुद्धी होते. आणि नंबर 3 तुमची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ते पूरक होते. मनशांती, आत्मशांती आणि आध्यात्मिक प्रगती याच्यासाठी प्राचीन काळापासून उपवासाची परंपरा आपल्या देशामध्ये फार जुनी चालत आलेली आहे. मित्र, तुम्हाला मला सांगायला आवडेल, माणूस स्वार्थी असतो आणि त्या स्वार्थापोटी तोटे पण होतात. एखादा चांगला पदार्थ असला की चमचमीत जरा 2 घास जास्त खातो मनुष्य. आणि कुठे लग्न किंवा निरनिराळे समारंभ असले तिथे जेवणाचा कार्यक्रम ठरलेलाच असतो. तिथे तर मग आपल्या जिभेला काही आवर घालता येत नाही. जो पदार्थ आवडला तो जास्त घेतो, तर त्याच्याने आपल्या प्रकृतीवर परिणाम होतो. तुम्ही थोडंसं आता आपल्या मानवी जीवनाकडून पशुपक्ष्यांच्या जीवनाकडे जर तुम्ही वळलात तर पशुपक्षी कधीही अनाठाई गरजेपेक्षा जास्त आहार घेत नाही. भले ते पडून राहील. अगदी साधं उदाहरण आहे. कावळ्यापासून चिमणीपासून तर निराळे पक्षी आणि पशुसुद्धा, तुम्ही जनावरापुढे चारा टाका, त्याचं पोट भरल्यानंतर किती चारा टाकला ते पुन्हा खात नाही. किंवा चरायला गेलं जंगलामध्ये, त्याचं चरून झालं की ते कुठेतरी झाडाखाली विश्रांती करणार आणि रवंत करत राहणार. त्यांना काही कुठे सांगावं लागत नाही. जर पशुपक्ष्यांना जर कळतं आहे तर माणसाला का कळू नये? अगदी साधा प्रश्न. बरं, पशुपक्ष्यांना कदाचित अजीर्ण झालं, होऊ शकतं त्यांनाही. ते काय करतात? ते उपवाशी राहतात, अन्नच खात नाही. पक्ष्यांचं तर आपल्याला निरीक्षण नाही करता येणार, पण पाळीव प्राणी आहेत त्याच्याकडून आपल्याला निरीक्षण करता येईल. तुम्ही निरीक्षण जर केलं तुमच्या लक्षात येईल. तुमच्या दाराशी शेळी असेल, तुमच्या दाराशी गाय असेल, तुमच्या दाराशी म्हैस असेल, घोडा, जे पाळीव प्राणी आहेत, अगदी कुत्रा देखील, तुम्ही त्या पाळीव प्राण्यांचं निरीक्षण करा. ते पाळीव प्राणी जर त्यांच्या शरीरात काही बिघाड झालेला असेल, पचनक्रिया जर त्यांची चांगली नसेल,
तर त्यांच्या पुढे टाकलेला तो काय अन्न असेल, चारा असेल, घास असेल, तर ते खात नाही. का खात नाही? तर एकतर त्यांची खाण्यावर वासना होत नाही. नंबर 2, त्यांना कळते आपण जर खाल्लं की आणखी पुन्हा आपल्याला त्रास होईल, म्हणून ते अजिबात त्यांच्या पुढे ठेवलेला त्यांचा चारा अन्न खात नाही. माणूस किती बुद्धिमान आहे बघा. त्याला मात्र जे चांगलं दिसलं की तो त्याच्यावर हात मारल्याशिवाय राहत नाही. बरं, प्राण्यांना पुन्हा अपचन जर झालंच तर तुम्ही जनरली आपल्या कधीतरी पाहण्यात आलं असेल आणि तुम्ही पाहिलं देखील असेल. काय पाहिलं असेल? काही प्राणी, विशेष करून कुत्रा, तो बघा कुठेतरी असं बेचीन होतो आणि काही गवत किंवा अशा हिरवळ अशा वनस्पती तो खाण्याचा प्रयत्न करतो. आणि ते हिरवळ आणि गवत खाण्याच्या वनस्पती खाल्ल्या की त्याच्या शरीरामध्ये ते अन्न पचन क्रियेला ते मदत करतं. एक तर त्या कुत्र्याच्या शरीरातलं जे विषारी घटक असतात ते त्याच्या विष्ठेवाटे तरी बाहेर पडतात किंवा तो उलटी करतो स्वतःहून. हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. अगदी कोंबडीचं सुद्धा बघा, काही पक्षीसुद्धा बघा, काही पाळीव प्राण्यांपैकी जर विशेष म्हणाल तर शेळी वगैरे हे प्राणीसुद्धा कधी कधी उलटी करतात. आणि मग त्यांची पचनक्रिया जर चांगली असते तर त्यांचं जे टाकाऊ पदार्थ असतात ते मलमूत्र विसर्जनामार्फत दूर होतात. मग यासाठी आपण जर मुक्या प्राण्यांना हे कळतं की आपल्या शरीरात बिघाड झालेला आहे, मग आपण अन्न खाऊ नये किंवा खाल्लेलं अन्न ते निष्कासित व्हावं, निघून जावं, म्हणून ते निसर्गाच्या माध्यमातूनच त्यांचे काही दवाखाने आत्ता निघाले. दवाखाने, जनावरांचे दवाखाने अलीकडे एवढ्या साधारणतः 30-40 वर्षात निघाले. पूर्वी जनावरांना दवाखानेच नव्हते. तर ते दवाखान्यात जात नाहीत, त्यांची प्रकृती स्वतः नीट करतात. आपल्याला का दवाखान्यात जायची गरज? साधारण विचार केला तर आपण केवळ आपल्या आहार विहार दैनंदिन दिनक्रमामध्ये आपण एकतर स्थिर राहत नाही, नंबर 1. नंबर 2, आपल्या शरीर इंद्रियावर नियंत्रण नसतं. चांगलं कुठेतरी वडापाव तळण्याचा वास आला की आपले पावलं तिकडे वळतात. कुठेतरी चांगले भाजीला तडका दिल्याचा वास आला की आपले पावलं तिकडे वळतात. याकरता मनावर संयम ठेवणं आणि आपणच आपलं स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आजार होणारच नाही. झालेच तर त्याच्यासाठी एकमेव उपाय उपवास करणे. प्रयोग करून पहा. अगदी रात्रीचंच उदाहरण सांगतो तुम्हाला. काल घरून मी थोडंसं अल्पाहार करून निघालो एका दशक्रिया विधीसाठी. दशक्रिया विधीला नातेवाईक असतात, सगळे लोक जमलेले असतात. तो आग्रह करतो जेवायला बसून घ्या. काही वेळा जेवलो नाही की त्याचा गैरसमज होतो, चला हा का खात नाही, आमचं का चालत नाही वगैरे वगैरे. हा भाग आपण सोडून देऊ. परंतु सन्मानाने मनुष्य परत जेवायला बसलं पाहिजे. काल माझ्याकडून 1.5-2 तासाच्या अंतराने त्या दशक्रिया विधीला जेवायला बसलं गेलं. आणि जेवायला बसलं गेलं मी अल्प आहारच घेतला. अगदी थोडासा भात, त्याच्यावर थोडंसं वरण, एक फक्त पुरी. पण पुरी तर खायलाच नको, ती तिखट असते, पण त्याला इलाज नाही. आणि पापड होते, पापडही तळलेले असतात, आणि गुलाबजाम होते. तर गुलाबजाम मी शक्यतो कुठे लग्नामध्ये एकच गुलाबजाम खातो. पण त्या वाढणाऱ्याने माझं नजर नसताना त्याने ते चमचा भरून 3 गुलाबजाम टाकले. आता ते उष्टे परत करणं, टाकणं मलाही ते आवडेना, म्हणून ते मी एवढाच भात अगदी तेवढा आहार घेतला, पाणी पिलो आणि घरी येऊन थोडासा आराम केला. नित्यनेमाप्रमाणे सायंकाळी 7 वाजता 7:30 वाजेपर्यंत आमच्या घरी भोजनाचा कार्यक्रम उरकतो. सगळ्यांचा सामुदायिक जेवायला बसलो. सगळे जेवायला बसलेत. आमचा नातू म्हणाला की आजोबा नाही तुम्ही जेवत, म्हटलं तुम्ही जेवा, मी थोड्या वेळाने जेवेन. तर ते जेवणाची काही इच्छा होईना. शेवटी माझ्या मनाने निर्धार केला, शरीर आपलं अन्न स्वीकारायला तयार नाही, मी अक्षरशः उपाशी गेलो. एक आणखी पुन्हा
थोडंसं लक्षात आणून देतो. जर उपवासी असलं मनुष्य तर झोप नाही लागत, लक्षात घ्या. परंतु मनावर संयम जर ठेवला, अर्धा तास झोप लागणार नाही, पाऊण तास कदाचित झोप लागायला लेट होईल, 1 तास कदाचित लेट होईल, पण 1 तासाने काही फरक पडत नाही. पण नंतर मात्र आपलं शरीर विश्रांती मागत असतं आणि मग झोप लागते. सकाळी उठल्यानंतर ताजंतवानं वाटतं बरं, म्हणजे आज मी अतिशय फ्रेश मूडमध्ये. ह्याला एकमेव कारण आहे की आपल्या शरीराचे विकार घालवण्यासाठी आपणच आपल्या मनाची शरीराची तयारी केली पाहिजे. महात्मा गांधी निसर्गोपचाराचा अवलंब करणारे, त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये उल्लेख आहे, एकदा त्यांनी 21 दिवस उपवास केला होता. त्याच्यावरून एक असा निष्कर्ष काढतो की मनुष्य अन्नाशिवाय 21 दिवस जगू शकतो. आपल्याला एवढे दिवस उपवास करायचा नाही, आपल्याला काही मोठं त्यागमूर्ती व्हायचं नाही आहे. आपल्याला आपलं शरीर, आपलं प्रकृती, आपला परिवार आणि आपलं जीवन आपल्याला सांभाळायचं आहे. तर एक आठवड्यातून 1 दिवस उपवास केला तरी पुष्कळ. 1 दिवस. खूप उपवासाच्या पाठी मागे लागू नये या मताचं आहे. आमच्या घरात माझी सुनबाई खूप उपवास करते. मी म्हणतो, वेणूबाई, उपवास केल्याने काय देव मिळतो का? आणि अति खादाडालाही देव मिळतो का? ते आपण फक्त सदाचार आणि सद्विचार ठेवा आणि आपलं जीवन दैनंदिनी अतिशय सात्विक ठेवा आणि आठवड्यातून 1 दिवस उपवास करा, संपला विषय. अति उपवासाने काय होतो? शरीराची झीज होते. हेही लक्षात घ्या. आपल्या शरीरातल्या ज्या रक्तपेशी आहेत, मांसपेशी आहेत, या झिजायला लागतात आणि मग तुम्हाला काम करण्याचा उत्साह राहत नाही. शरीर क्षीण होतं, निस्तेज नाही होत, शरीर क्षीण होतं. मग तुमच्याकडून काम करण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी शरीरात राहत नाही. म्हणून सातत्याने आठवड्यातून 3-3, 4-4 दिवस उपवास करणं योग्य नाही. आणि केले तर ते कुठेतरी काहीतरी आहार घेतला पाहिजे. त्या आहारात नंतर पुढे मी उल्लेख करतोच. उपवास करण्यासाठी एखाद्याला नाही उपवासी राहता येत, तर त्याला काहीतरी खाल्लंच पाहिजे थोडंफार तरी. ते मी पुढे शेवटी त्याचा उल्लेख करेन. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीराशी किती निकटचा संबंध आहे हे निसर्गाशी मी तुम्हाला आणखी संबंध जोडून देतो. आता बघा, एक 8 दिवसापूर्वी पाऊस पडत होता. 8 दिवस झाले, जास्त नाही. आकाश सगळं ढगाळलेलं होतं, सूर्यप्रकाशाचा अभाव होता, प्रसन्नता नव्हती. पावसाचं ते सगळं वातावरण, पाऊस पडतोय, पाणी, चिखल, दलदल, ज्यामुळे प्रसन्न वाटत नाही. हे वातावरण बघा तुम्ही लक्षात. पावसाची गरज आहे, पाऊस तर अत्यावश्यक आहेच, पण तो प्रमाणशीरही हवा. पण निसर्ग आपल्या ताब्यात नाही. TV बंद करायचं आहे किंवा काही बंद करायचं, आपल्याजवळ रिमोट कंट्रोल असतो. पाऊस बंद करण्यासाठी रिमोट कंट्रोल नाही आपल्याकडे. पण ते पावसाचं, निसर्गाचं आपण या काही यातना आपण सहन केल्या पाहिजे. पाऊस गरजेचा सुद्धा आहे, तो खूप झाला तर आपण त्याला अडवू शकत नाही. पण बघा, एक 8 दिवसापूर्वीच, मला वाटतं आता तारीख लक्षात नाही माझ्या, 4-1 दिवसापूर्वी कोजागिरी पौर्णिमा झाली. आणि कोजागिरी पौर्णिमेनंतर असं म्हणतात की आकाश निरभ्र होतं. आता सध्या आकाश निरभ्र आहे, प्रसन्न वाटतं बघा. पण ते निरभ्र झालं की तुमचं अग्नितत्वाने जोर घेतलेला आहे. ऊन पा किती तीव्र ऊन आहे, याला ऑक्टोबर हीट म्हणतात. हे ऊनही त्रासदायक आहे. अग्नितत्व ज्याला म्हणतो तेही प्रमाणशीरच असावं. आता आपल्या शरीरात पण अग्नी आहे, जठर म्हणजे आपला अग्नितत्वाचा कोठारच आहे. तर मला सांगायचा मुद्दा असा की आपण निसर्गाशी किती मिळते जुळते घेतो हे आपण आपल्या स्वतःच्या दैनंदिन आचरणावरून ठरवायला पाहिजे. आणि ते जेव्हा आपण ठरवतो तेव्हा आपलं आरोग्य बिघडत नाही, अजिबात बिघडत नाही. अति खाणार तर त्याला आजार होणार, हे अटळ आहे. काही लोकांचं बघा तुम्ही, शरीर आवाढव्य पसरलेलं असतं. काय कारण त्याचं? एकतर त्यांच्यामध्ये नियमितता नसते आहाराची. असेल तर प्रमाणशीर नाही, किती खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. जरा एक
एखादा किलोमीटर गेलात गाडीने, टू व्हीलरने असेल, फोर व्हीलरने प्रवास करत असाल, कुठे रस्त्याच्या बाजूला एखादं हॉटेल दिसलं आणि त्यांना वाटलं की ते बरं आहे, तर ती गाडी थांबवणार आणि खाऊन घेणार. त्या माउंट आबूला गेलो होतो एका ठिकाणी, 4-5 दिवस मुक्काम होता आणि आमच्या त्या रूममध्ये एक अनोळखी इसम होता. शरीर खूप स्थूल झालेलं होतं आणि तेव्हा आपले शरीर स्थूल झालं आहे, थोडं व्यायाम वगैरे करा. मला व्यायामच करता येत नाही, मला चालताच येत नाही, कारण ते सगळं शरीराचं वजन पायांवर येतं. मग याकरता उपवास करा. मला उपवास निघतच नाही. आणि मग तुमचं आहारावर बंधन करा. अरे आहारावर बंधन केलं तरी मला खाण्याची इच्छा होतेच. त्याने मला बोलता बोलता सांगितलं, त्याला प्रौढी वाटली का त्याचा मोठेपणा असेल का काय. तो म्हणे मी एका दिवशी मी माझ्या मनाने मोजून पाहिलं, 32 वडे खाल्ले तरी 32, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मग तब्येत बिघडेल का राहील, वजन वाढेल का राहील. मग त्याकरता आपण आपल्या शरीरावर, मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि उपवासाने ते शक्य होतं. म्हणून तुम्हाला म्हटलं मानसिक, शारीरिक, आत्मिक उन्नती उपवासामुळे वाढते. आता आपण उपवासासाठी जे निराळे पदार्थ असतात ते पदार्थ पण बघणार आहोत. पण उपवासाचे प्रकार पण आहेत, ते नोट करून घ्या. निराहार म्हणजे काहीच खायचं नाही. दुसरं, जल उपवास. जल उपवास म्हणजे फक्त पाणीच प्यायचं. हे आता वर्तमानपत्रावर जरांगे पाटील उपवास करतात बघा, फक्त पाणी घेतात. काही वर्षापूर्वी अण्णा हजारे उपवास करायचे, फक्त पाणी घ्यायचे, त्याला जल उपवास म्हणतात. पुढचं दुग्ध उपवास. काही लोक उपवासाच्या दिवशी फक्त दूधच पितात. रसोपवास म्हणजे फक्त काही फळांचे रस प्राशन करायचे, फळ पण नाही घ्यायचं, फक्त फळांचा रस. रसो उपवास किंवा रस उपवास. फलाहार घ्या. काही लोक फक्त फळं खातात, केळी, सफरचंद वगैरे वगैरे. तक्रोपवास. तक्र म्हणजे ताक, फक्त ताक पितात आणि अतिशय चांगला उपचार आहे. तुमच्या शरीरातले खूप टॉक्झिन जर काय घालायचे असतील ना, अख्खा दिवसभर. ताक उपवासाला काय? तक्र म्हणजे ताक. हां, ताक पिऊन उपवास करायचा. दिवसभर काहीच खायचं नाही, फक्त ताकच पित राहायचं. एक भुक्त उपवास म्हणजे एकाच वेळेत जेवायचं. दिवसभर काहीच खायचं नाही, संध्याकाळी खायचं, किंवा सकाळी दुपारी खाल्लं तर रात्री काही खायचं नाही. एक भुक्त उपवास. आणि त्याच्याही बारीक जाऊन सांगतो, एक वाढी उपवास. जेवताना फक्त एकदा जे ताटात वाढून आलंय, वाढून घेतलं नाही बरं का, नाही तर बुफे डिनरमध्ये आपण वाढून घेतो. आपल्या घरात पत्नी असेल, मुलगी असेल, सुनबाई असेल, जे ताटात वाढवून देतील तेवढंच खायचं, संपल्यावर मागायचं नाही. त्याला म्हणतात एक वाढी उपवास. एकदाच वाढून घ्यायचं. हे झाले उपवासाचे निराळे प्रकार. आता त्याच्या विरुद्ध थोडा विनोदाचा भाग म्हणून घेऊ, परीक्षेत लिहायचं नाही. उपवास करायचा आणि उपवासाच्या नावाखाली निराळे पदार्थ हडप करायचे. फक्त भाजी, पोळी, गव्हाची चपाती, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, भाजी खायची नाही. पण त्याऐवजी रताळी खायची, त्याऐवजी साबुदाण्याची खिचडी खायची, त्याऐवजी आणखी उपवासाचे निराळे काय पदार्थ असतील ते खायचे, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. या पलीकडे मी त्याला दुसरं नाव ठेवत नाही, त्याला उपवास पण म्हणत नाही. तर तुम्ही बघा, आषाढी एकादशी, महाशिवरात्रीला लोक खजूर काय खातील, कवट काय खातील, केळी काय खातील, भाजलेल्या शेंगा काय खातील, उपवास नसतात तरी आम्ही ते पण खातील, उकडलेल्या शेंगा काय खातील. मला सांगा,
हे खाणं म्हणजे उपवास करणं का? तर ते जिभेचे चोचले पुरवण्यासारखा तो प्रकार आहे. आणि तसं केल्याने एकतर मानसिक शांतता मिळत नाही, शारीरिक शांतता बिलकुल नाही, आणि मानसिक शांतता आणि आध्यात्मिक शांतता, आत्मिक शांतता अजिबात मिळत नाही. उलट लक्ष लागून राहतं, आता काय केलं असेल फराळाला, काय आहे फराळाला. याच्याने आपली मनशांती विचलित होते आणि मग तुमचं मन जेव्हा बेचैन होतं तर ते बेचैन मन तुमचं अध्यात्माकडे जाण्याऐवजी ते खाण्याकडेच पळतं. याकरता जेवणाचे उपवासाचे निराळे जे प्रकार जे सांगितलेले ते प्रकार आपण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या प्रकृतीनुसार, निसर्गोपचाराला प्राकृतिक चिकित्सा असंही म्हणतात. म्हणजे निसर्गाची जी प्रकृती आपली प्रकृती आहे म्हणून त्याला प्राकृतिक चिकित्सा म्हणतात. आणि निसर्गोपचारामध्ये अगदी आयुर्वेदामध्ये, तुमचा आयुर्वेदाशी संबंध आला की नाही मला सांगता येणार नाही, माझा खूप घनिष्ठ संबंध आला. काही आयुर्वेदाचे डॉक्टर एकतर उपवास तरी करायला सांगतात, लक्षात घ्या बरं का. काही खाऊ नका म्हणतात, आजार बरा होण्यासाठी ते आयुर्वेदिक उपचार करतात, पण काही खाऊ नका म्हणतात. हे अत्यंत गरजेचं आहे. किंवा तसं जर होणार नसेल, त्याचा संबंध नाही, मी जी ट्रीटमेंट सांगतो तसं जर होणार नसेल तर ते आयुर्वेदिक डॉक्टर तुमचा पचन मार्ग स्वच्छ करण्यासाठी ते तुम्हाला याचं औषध देतात. कशाचं? काय रेचक होण्याचं औषध देतात. मग ते एरंडेल तेल असेल किंवा काही गोळ्या पण देतात. त्याच्याने तुमचं अन्नमार्ग सगळा स्वच्छ होऊन जातो. आणि मग त्यानंतर ते म्हणतात काय खायचं ते हलकं खा. मग मुगाची खिचडी, राजगिऱ्याची खीर असे पदार्थ खाऊन आणि मग आपला आजार बरा करून घ्यायचा. त्याच्यासाठी उदाहरण सांगायला मला आवडेल. साल 1978 साल होतं आणि मला थोडासा त्वचेचा विकार झाला होता. त्याला आपण इसब म्हणतो. इसब आजार तुम्ही ऐकला असेल, पाहिला पण असेल. तर तो बराच 5-6 वर्षाचा जुनाट आजार होता. निराळ्या प्रकारचे स्क्रीन आणि उपचार करून पाहिले, पण ते तात्पुरतं 2-4 दिवस 8 दिवसासाठी बरं वाटायचं आणि पुन्हा त्रास सुरू व्हायचा. मला एक सज्जन आयुर्वेदिक डॉक्टरची भेट झाली. आमच्या मेवड्यांचे ते घरोब्याचे संबंधाचे होते. त्यांनी सांगितलं चला त्या डॉक्टरकडे जाऊ. त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी माझी नाडी परीक्षा केली, नेत्र परीक्षा केली, जिव्हा परीक्षा केली. आयुर्वेदिक लोक ह्या सगळ्या परीक्षा करतात. त्याला रोगाचं निदान कळावं म्हणून ही काही लक्षणं ते पाहतात. पोट तपासलं आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही आज सायंकाळपर्यंत काहीच खायचं नाही. आता काही खाल्लं का? नाही. म्हटलं नाही, काहीच खायचं नाही. गरज वाटली तर नागलीची पेज करून घ्यायची. आणि औषधोपचार सुरू केले. सॉरी, ते याचं नंतर सांगतो मी. इसब वगैरेचं, त्वचा विकाराचं. मला ताप आला होता आणि ताप घालवण्यासाठी, हे फार महत्त्वाचं, ताप घालवण्यासाठी तुम्हाला अन्न वर्जच करावं लागतं. नवे तोंडाला चव राहत नाही, मनुष्य अन्नच खात नाही. आणि जरी कोणी आग्रह केला की जरा खाऊन घ्या, जरा पोटाला आधार होईल असं बोलतो आपण, तरीही ते खाऊ नये. आणि ते विषासमान असतं. आजारामध्ये अन्न सेवन करणं हे विषासमान असतं. तर मला त्यांनी तो ताप होता आणि त्यांनी सांगितलं की आज तुम्ही दिवसभर काही खायचं नाही, सायंकाळी जर काही खायचं असेल तर नागलीची पेज घ्या. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, खरोखर काही खाल्लं तर नाहीच. सायंकाळी नागलीचीच पेज खाल्ली, पण रात्री पुन्हा ताप वाढला. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला आणखी सांगितलं की येताना तुमची लघवी घेऊन द्या, मला बघू द्या. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक औषध दिलं. हे औषध घ्या रात्री आणि सकाळी उठल्याबरोबर पहिली लघवी बाटलीत, काचेच्या बाटलीत घेऊन द्या. काचेच्या बाटलीत घेऊन गेल्यानंतर त्यांनी पाहिलं कुठल्याही प्रकारचं पॅरामीटर वापरले नाहीत, यांत्रिक सामुग्री नाही. फक्त त्यांच्या त्या निदानावरून, त्या बाटलीतल्या लघवीच्या रंगावरून ओळखलं की तुम्हाला हा काय होतो त्याला हिवताप, टायफॉईडचा ताप आहे. आणि तो टायफॉईडचा ताप कदाचित 8 दिवस पण राहू शकतो, तो कदाचित 15 दिवस पण राहू शकतो आणि कदाचित 3 आठवडे पण राहू शकतो.
पण तुम्ही पथ्य सांभाळले पाहिजे. पथ्य सांभाळण्यासाठी मी फार कट्टर, हे अमुक खायचं नाही, खायचंच नाही. 2-3 दिवस मला चांगला ताप आला आणि 4थ्या-5व्या दिवशी जरा बरं वाटायला. आणि त्या दरम्यानच दीपावली होती. बहिणीला घ्यायला गेलो होतो आणि बरं वाटायला लागलं आणि मेवण्यांना म्हटलं तर आमच्या बहिणीला पाठवा दीपावलीला माझ्याबरोबर. तुमची सुट्टी नाही मेवण्या म्हणाले. डॉक्टरनी सांगितल्याशिवाय सुट्टी अजिबात नाही. पुन्हा डॉक्टरकडे गेलो आणि मग डॉक्टरने सांगितलं की या वर्षीची दीपावली तब्येतीकरता इथेच करा. बहीण इथेच आहे ना, मेवणे इथेच आहे ना, दीपावली इथेच करा. अतिशय मोलाचा सल्ला होता तो. मी तिथेच दीपावली साजरी केली आणि जरा आणखी बरं वाटल्यानंतर गावी गेलो. डॉक्टरांच्या मर्जीने डॉक्टरांनी सांगितलं की जड आहार घ्यायचा नाही. दीपावलीचे पदार्थ असतात, निनाळे सगळे तळीव पदार्थ असतात, करंजी, तुमचे ते चकल्या, लाडू वगैरे वगैरे सगळे पचनाला जड, ते मात्र खायचे नाही. म्हटलं ते खाणार नाही, मुळीच खाणार नाही. पण साधा आहार घेतला तर चालेल. तुम्ही साधा आहार घ्या. तरी माझ्याकडून जरा चांगलं वाटायला लागलं तर बाजरीची भाकर आणि कांद्याची पात असते, तुम्हाला माहिती आहे. ती कांद्याची पात शेंगदाणे टाकून छान माझ्या बहिणीनेच केली होती आणि ते जरा 2 भात जास्त खाल्ले आणि जरा जड वाटायला लागलं. मला आता आपण दुसऱ्या दिवशी निघालं पाहिजे. तुम्हाला सांगू मित्रांनो, माझ्या गावापासून त्या डॉक्टरच्या गावापर्यंत म्हणजे मेवण्यांच्या गावापर्यंत जाताना रात्र झाली. सायंकाळी मला बस स्टँडवर अगदी थरथरून थंडी भरून आली. तेवढ्या रात्री ती बस मिळाली. रात्री 9 वाजले होते. मेवण्यांच्या घरी गेलो. मेवण्यांनी टेम्मा पेटवला. खेड्यात काही लाईट नव्हते पूर्वी, बॅटरी नव्हती त्यांच्यावर. रॉकेलचा टेम्मा केला आणि डॉक्टरला बोलवायला गेले. डॉक्टर तेवढ्या रात्री आले. मी तुम्हाला बजावलं काय, एकतर दगदग करू नका आणि जड आहार घेऊ नका. आणि माझ्याकडून तो जड आहार घेतला गेला आणि प्रवासाची दगदग झाली आणि आजार उलटला ना तो. पुन्हा आणखी 8 दिवस नवीन ट्रीटमेंट, नवीन उपवास, नवीन सगळे ट्रीटमेंट आणि मग 8 दिवसांनी जरा बरा. मला मुद्दा यातून सांगायचा एवढाच आहे की आपण आपल्या शरीराची शरीर प्रकृती सांभाळण्यासाठी काही वैद्यकीय सल्ले तर घेतलेच पाहिजे, पण वैद्यकीय सल्ला घेण्याची वेळच येऊ नये याकरता आपण आपल्या नैसर्गिक उपचारानुसार आपण जर आपलं आचरण ठेवलं तर मला वाटतं डॉक्टरांचे दवाखान्याचं बिल भरण्याची आपल्याला पाळी येणार नाही. मी टीका नाही करणार. आता अलीकडे डॉक्टरांची तुम्ही जर औषधांची यादी पाहिली, डॉक्टरांची फी जर पाहिली तर सामान्य मनुष्याला जगणं मुश्किल होतं. बरं, या पलीकडे जाऊन तुम्हाला अधिक माहितीसाठी सांगतो. तुम्ही ॲलोपॅथीची जेवढी ट्रीटमेंट करता केली असेल आणि करणार आहात, तुम्हाला तो आजार बरा होत नाही. कान उघडेत ना सगळ्यांचे. आजार बरा झाल्यासारखा वाटतो. ती मनाची तयारी असते ना. डॉक्टरकडे जाऊन आलो, डॉक्टरने एवढे ट्रीटमेंट लिहून दिली, एवढ्या गोळ्या चालू आहेत, एवढे लिक्विड चालू आहे, मग ते मनाचं समाधान होतं. याला मानसिक स्थिती म्हणतात. डॉक्टरकडे जाऊन आलो, मग औषधांनी घेतलं, मग बरं वाटतं. ते त्या क्षणापुरतं बरं वाटतं, परंतु आजार बरा होत नाही. आणि मग हा दवाखाना, तो दवाखाना, तो दवाखाना, ती पॅथी, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, हे सगळे उपचार जेव्हा करून संपतात तेव्हा लोक निसर्गोपचाराकडे येतात आणि त्यावेळी आजार वाढलेला असतो. त्याच्यासाठी वेळ जातो. एक लक्षात ठेवा, परीक्षेत लिहिताना निसर्गोपचाराचे उपचार करताना वेळ जातो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तुमच्यावर त्या निरनिळ्या औषधांचा इतका भडीमार झालेला असतो की समजा तुम्ही एखादं औषध घेतलं तर तुम्हाला त्याच्याने तो एक आजार बरा होईल, पण ॲसिडिटी वाढते. ॲसिडिटी बरी होण्यासाठी पुन्हा दुसरी ट्रीटमेंट. हे सगळं करत करत शरीरामध्ये आणखी त्या औषधांचंच विष साठतं आणि तो असलेला आजार प्लस ते औषधांचं विष हे घालवण्यासाठी पुन्हा लोक कंटाळतात आणि कंटाळून मग तुमच्या निसर्गोपचाराकडे येतात. अशी खूप उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळाली असतात. मग त्यावेळी निसर्गोपचार तज्ज्ञ कंटाळा करत नाही.
तो सरळ सांगतो. माझे काही निसर्गोपचार तज्ज्ञ मित्र आहेत, आयुर्वेद तज्ज्ञ काही माझे मित्र आहेत, ते सांगतो वेळ लागेल पण तुमचा आजार बरा होईल. मग तिथे माणसाला आधार मिळतो. नाही, डॉक्टरांनी सांगितलं ना वेळ लागेल तुम्हाला बरं. म्हणून काही निवासी निसर्गोपचार केंद्र आहेत, काही निवासी आयुर्वेद उपचाराचे केंद्र आहेत आणि त्यानुसार मग आपण आपली ट्रीटमेंट बरी करू आणि आपण बरं करू. मग थोडंसं आता त्वचा विकाराकडे बघू. माझ्याच त्वचा विकार म्हणजे तुम्हाला ते अनुभव येईल. तो टायफॉईड बरा झाल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की हा डॉक्टर, आणि त्यावेळेस किती साल 1977 अवघ्या 35 रुपयामध्ये माझा टायफॉईड बरा केला होता. फक्त 35 रुपये. मग मला कॉन्फिडन्स आला की हा डॉक्टर माझा इसब आजार नक्की दुरुस्त करेल. चला म्हणा तुमचा आजार दुरुस्त करा. त्यासाठी त्यांनी मेंढीचं तूप आणायला सांगितलं. आपण गाईचं तूप पाहिलेलं आहे, म्हशीचं तूप पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. नवे नवे गाढवाचं पण तूप आपण ऐकलेलं असेल, उंटाचं तूप पण ऐकलेलं असेल, पण मेंढीचं तूप मी काही ऐकलेलं नव्हतं. शेळीचं दूधच कमी निघतं, त्यामुळे मेंढीचं तूप आणावं लागेल. मी आणि माझ्या वडिलांनी आमच्या त्या पंचक्रोशीत जे जे मेंढी पालन करणारे त्यांच्या सगळ्यांकडे गेलो. मेंढीचं तूप मिळेल का? तर नाही म्हणाले, ते तूपच कमी, दूधच कमी मिळते. मग डॉक्टरांकडे गेलो, म्हटलं मेंढीचं तूप उपलब्ध नाही. आमच्या पंचक्रोशीत मेंढी पालन करणारे लोक खूप आहेत पण तूप मिळत नाही. त्यांनी धाडस केलं आपण गाईच्या तुपामध्ये प्रयोग करू. हा प्रयोगसुद्धा करणं फार महत्त्वाचं असतं. आणि मग त्यांनी गाईच्या तुपात एक औषध दिलं. ते औषध 8 प्रहर 8 प्रहर ते उगाळायचं तुपामध्ये सारखं. तो खल असतो ना लाकडी, दगडाचा असतो, त्या दगडाच्या खलामध्ये 8 प्रहर ते औषध खालायचं आणि त्याचा मलम तयार व्हायचा. तुम्ही मेडिकल स्टोर्समध्ये जे निरनिराळ्या प्रकारचे मलम घेता ना, ॲज लाईक मलम तयार व्हायचा आणि तो मग त्या भागावर लावायचा. आणि ते लावण्या अगोदर एक लिक्विड दिलं होतं, ते लिक्विड लावायचं आणि ते लिक्विड सुकल्यानंतर मग हा मलम लावायचा. पण 3 महिने ही ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागेल. किती? 3 महिने. आजार किती वर्षापासून? तर 3-4 वर्षापासून. मग दुरुस्त व्हायला कमीत कमी 3 महिने लागले. ती ट्रीटमेंट सुरू करण्याअगोदर त्यांनी मला एकच गोळी दिली. केवढी गोळी? साधारण ज्वारीच्या दाण्यापेक्षा थोडीशी मोठी. ही गोळी घ्या, रात्री झोपताना तुम्हाला जुलाब किती पाहिजे तेवढे घोट पाणी प्या. 2 जुलाब पाहिजे असेल तर 2च घोट पाणी प्यायचं. 3 जुलाब जर पाहिजे असतील तर 3च घोट पाणी प्यायचं. 4 जुलाब पाहिजे असेल तर 4च घोट पाणी प्यायचं. 5वा घोट पाणी पिऊ नका, तुम्ही गळून जाल. म्हणजे सगळंच निघून जातं शरीरात. म्हणून मी मीडियम पद्धतीने 3 घोट पाणी घेतलं. पहाटे तुम्हाला सांगतो 5 वाजेला मला ती विधीची क्रिया सुरू झाली आणि 7 वाजेपर्यंत 3 जुलाब झाले. इतकं प्रसन्न वाटायला लागलं काही विचारतो असो. याला म्हणतात शरीर शुद्धी. काय नाव आहे? शरीर शुद्धी. तर असं ते औषध लावता आलं नसतं का? तर पहिल्यांदा शरीर शुद्ध केलं आणि मग त्याच्यावरची ही उपचाराने शुद्धिक्रिया सुरू केली. मला सांगायचा मुद्दा असा आहे की निसर्गात त्या वनस्पती होती, ती जी तुपात 8 प्रहर जी खालायला दिली ती निसर्गापासून तयार केलेली वनस्पती होती. कुठलं ॲलोपॅथीचं औषध नव्हतं. म्हणजे निसर्गाचा आणि आपल्या प्रकृतीचा किती जवळचा संबंध आहे मला हे सांगण्यासाठी तुम्हाला या खोलात जावं लागेल. पूर्णपणे बरं झालं. थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो माझे पाय सडून गेले ते दोन्ही पाय. अक्षरशः अशी खाज यायची तर तुम्हाला सांगतो पॅन्ट ओली होऊन जायची. तर याकरता निसर्गोपचाराच्या आणि याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यायला वेळ लागतो. हे मात्र पेपरमध्ये लिहिताना नोंद करा. निसर्गोपचारात रुग्ण बरा होण्यासाठी वेळ लागतो हे लिहिलं पाहिजे. याच्यासाठी मला हा माझा स्वतःचा अनुभव सांगावा लागला. लक्षात आलं? आपण 10 मिनिट लेट सुरू केले लेक्चर, त्यामुळे अजून 5-1 मिनिट तुमचं घेतो आणि मग आपण संपूया. आता पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलं हे आपण सुरुवातीलाच पाहिलं. त्या पंचमहाभूतापैकी आपण आकाश तत्वाचा
आणि उपवासाचा संदर्भ पाहिला, ही एक पॅथी आहे. जशी ॲलोपॅथी, होमिओपॅथी वगैरे वगैरे ज्या पॅथी आहेत, तशी ही फास्ट पॅथी, फास्टिंग पॅथी म्हणतात. आणि ती आयुर्वेदातलेच काही लोक केवळ याच्यावरच आजार बरा करतात. बाकी तुमचं इतर औषधोपचार नगण्य, पण उपवास. आणि ते त्यांच्याजवळ ते नाडी परीक्षण असतं बघा. नाडी परीक्षणावरून ते आपल्या ह्या 3 बोटांनी नाडी बघतात, लक्षात घ्या. हे आपल्या शरीरात ज्या नाड्या वाहतात ना, ही नाडी पाहतात. तुमच्या 3 प्रकारची नाडी असते. एक कफ प्रवृत्तीची नाडी असते, एक वात प्रवृत्तीची नाडी असते, आणि एक तुमची सत्व प्रवृत्तीची नाडी असते, सात्विक नाडी म्हणतो. तुमच्या शरीरात वात आहे का कफ आहे हे डॉक्टर त्या नाडी परीक्षेवरून निदान करतो, आणि त्यानुसार मग तुम्हाला ट्रीटमेंट करतो. आणि ती ट्रीटमेंट करण्यासाठी सगळ्याच ट्रीटमेंटला तुम्हाला उपवास अत्यावश्यक आहे. तर आता आपण सगळ्यांनी ठरवून घ्यायचं, आठवड्यातून देवावर विश्वास असेल तर देवाचं नाव घेऊन उपवास करा. देवावर नास्तिक असाल, देव मानत नसाल तर आमचा काही हट्टच नाही, तो शरीरासाठी एक उपवास करायचा. तो मग जे उपवासाला चालणारे जे पदार्थ सांगितले, निराहार उपवास करा, फलाहार घ्या, रसाहार घ्या, दुग्ध आहार घ्या, तक्र आहार घ्या, जे जे वाटेल ते करा आणि आपली प्रकृती चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं आजच्या लेक्चरमध्ये एवढं पुरेसं आहे. किती वाजले बघा बरं, 1:06 आहे. मला वाटतं पुढचं लेक्चर आता सुरू होईल. धन्यवाद. तुम्ही करता का कधी उपवास? नक्की. व्हेरी गुड. एकादशी कधीच खात नाही, रात्रीला पोकळी करा. हां, बरं झालं विषय काढला तुम्ही. 99% रात्री फलाहार टाळा. संध्याकाळी 5-6च्या दरम्यान तेव्हा पण आहे. हां, सूर्योदयाच्या आत खाल्लं, सूर्यास्ताच्या आत खाल्लं तर हरकत नाही. त्याचं काय होतं, फळं शरीराला चांगलेच आहे, पण काही फळांचा, काही नाही सगळ्याच फळांचा रात्री फलाहार घेतल्यानंतर तुमच्यामध्ये कफदोष निर्माण होतो. म्हणून रात्री फळं खाऊ नये. आणि खायचं असेल तर मग सूर्यास्ताच्या आत खायला काही हरकत नाही. आणि रोज सकाळच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये 8 तासाचं अंतर ठेवू. हो, 6 ते 8 तास अंतर ठेवायचं, एकदम सफिशियंट. कारण अन्न प्रक्रिया पूर्ण पचायला कमीत कमी 6 तास, जास्तीत जास्त 8 तास. खूप अंतरही ठेवू नका. म्हणजे तुमच्या नित्य शरीराला जर ते वळण पडलं असेल तर मग अडचण नाही. कारण आपलं शरीर मागतं ते तुमचं. तुम्हाला जेव्हा भूक लागते ना, तर तेव्हा जाणीव होते ना की आता आपण काही खाल्लं पाहिजे. आमचा उपवास सूर्यास्ताच्या आधी म्हणजे. हो, तुम्ही फार भाग्यवान आहात, फार भाग्यवान आहात. हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. पण आमचं तर सगळं म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतरच आम्ही सगळं खातो. सूर्यास्तानंतर. हो. पण बरं, विषय निघाला, खा, तुमच्या प्रकृतीला चालत असेल तर आमची काही अडचण नाही. पण साधारण तुमची वेळ सांगा, अंदाजे किती वेळ? आम्ही 4-4:30 पर्यंत पहाटे इंटेक करतो. काही हरकत नाही. आणि डायरेक्ट मग मगरिब नंतर अति उत्तम, काही हरकत नाही. आता ते सांगतो, म्हणजे तो मुद्दा तुम्ही घेतला, तो तुमच्या आरोग्याला, तुमच्या संप्रदायाला अतिशय पूरक आहे. याचं कारण सांगतो. आपलं जे शरीरात अन्न खातो ते 3 तास तुमच्या जठरामध्येच राहते. किती? 3 तास. मग त्याच्यात ते सगळी क्रिया होते, ते फिरतंय अन्न सगळं. त्याला आपण चरवण म्हणतो. तुम्ही ते दही घुसळून ताक काढतात तर लोणी काढतात ना, तसं ते जठरामध्ये अन्न तुमचं घुसळून होतं आणि जठररस मिसळतो. आणि मग ते जेव्हा पातळ होतो, पुन्हा जसं चक्कीमध्ये दळतो, पीठ निघतं, तसं ते दळून आणि मग ते पुढे आता सरकण्यासाठी लहान आतड्याकडे जातं. या सगळ्या क्रियेला 3 तास लागतात. लक्षात घ्या बरं का. म्हणजे मग सायंकाळी तुम्ही सूर्यास्ताच्या आत जर जेवलात, साधारण 6 वाजता सूर्यास्त होतो असं आपण गृहीत धरू.
7 आता मग पुढे मोजा 7 8 9 10 पर्यंत हे जेमतेम करता आपण झोपी जातो. नवे झोपीच गेलं पाहिजे. काय बोलतो मी 10 पर्यंत झोपीच गेलं पाहिजे. मग खऱ्या अर्थाने तुमची अन्नपचन क्रिया रात्री 11 वाजेपासून पचायला सुरू. सर मोबाईल झोपू देत नाही. त्याच्यासाठी तर अजून काही डॉक्टर तयार नाही झाले. आलं का लक्षात? सर शरीराची जर समजा पुरेशी हालचाल नाही झाली ना तर रात्रीला 12 ते 2 मध्ये झोपमोड होते. पण तुमचा प्रश्न नाही लक्षात आला माझा. म्हणजे समजा मी व्यायाम वगैरे करतो हां तर रात्रीला झोप चांगली येते. हो. तेव्हा हालचाल होती ना हां तर रात्रीला झोपमोड होते. 1-2 मध्ये असं झोप येत नाही. वेगवेगळे विचार येतात, काही वासनावरती होते. तुम्ही जेवणाची वेळ सांगा तुमची. आता काम चालू आहे तर माझी जेवणाची वेळ रात्री 9-10 वाजता असते.